गुड मॉर्निंग. आपण संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना ह्या प्रकरणाविषयी आपण अभ्यासत आहोत. आपण संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य, राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षा या 5 संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय सामर्थ्य या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय सामर्थ्य याच्यामध्ये मूर्त आणि अमूर्त असे 2 प्रकार पडतात. तर आत्ता आपण राष्ट्रीय सामर्थ्य या संकल्पनेचा अभ्यास करू. आत्तापर्यंत आपण सार्वभौमत्व, राष्ट्रवाद आणि राष्ट्रहित वगैरे या संकल्पना आणि त्यांचे महत्त्व अभ्यासले. तसेच राज्य या संकल्पनेतील विविध घटक, राष्ट्रीय हित ही संकल्पना आपण अभ्यासली. म्हणजे राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य, राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पना आपण अभ्यासल्या. पण राज्यव्यवस्था समजून घेण्यासाठी राष्ट्रीय सामर्थ्य ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते. कारण राष्ट्रीय सामर्थ्य हे राष्ट्राच्या हिताचे रक्षण आहे, म्हणजे राष्ट्राच्या हिताचे रक्षण करणारे आहे. आणि राष्ट्रीय सामर्थ्य यामुळेच आपला देश सुरक्षित राहतो. आपल्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने दुसऱ्या देशांशी असलेल्या संबंधांना प्रभावित करण्याच्या क्षमतेला राष्ट्रीय सामर्थ्य असे म्हणतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वहितासाठी रक्षण करण्यासाठी आपले राष्ट्रीय सामर्थ्य वाढवण्याच्या अनेक प्रकारांनी मार्ग अवलंबला जातो. म्हणजेच आपले राष्ट्र आपल्या अस्तित्वाचे आणि स्वहिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने जर आपलं जे काही अंतर्गत जे काही निर्णय आहेत ते निर्णय व्यवस्थित घ्यावेत, त्या निर्णयानुसारच आपल्याला राष्ट्रीय सामर्थ्याची जाणीव होत असते. आपल्याला आणि इतर देशांना देखील आपल्या राष्ट्रामध्ये काय सामर्थ्य आहे हे आपल्याला दाखवून देण्यासाठी राष्ट्रीय सामर्थ्याची गरज भासते. आपल्या राष्ट्रहिताच्या दृष्टीनं दुसऱ्या देशांशी असलेल्या संबंधांना प्रभावित करण्याच्या क्षमतेला राष्ट्रीय सामर्थ्य असे म्हणतात. म्हणजे आपल्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपल्या राष्ट्राच्या म्हणजे हिताच्या दृष्टीने राष्ट्रीय हित जोपासण्याच्या दृष्टीने दुसऱ्या देशांशी असलेल्या संबंधांना प्रभावित करणे, म्हणजे दुसऱ्या देशांशी जे आपले संबंध आहेत त्या संबंधांना दुसऱ्या देशांना आपल्या देशाबद्दल प्रभावित करण्याच्या क्षमतेला राष्ट्रीय सामर्थ्य असे म्हणतात. राष्ट्रीय सामर्थ्याविषयी बोलताना आपण देशाच्या सैनिकी सामर्थ्यावर सर्वाधिक भर देतो. आता आपण राष्ट्रीय सामर्थ्याच्या विभिन्न घटकांची ओळख करून घेऊ. त्याचे मूर्त आणि अमूर्त असे 2 प्रकार पडतात. जे घटक आपण पाहू शकतो किंवा जे आपल्याला अनुभवता येतात त्याचे मोजमाप आपण करू शकतो. म्हणजे जे घटक आपण डोळ्यांनी पाहतो आणि ज्याचे मोजमाप करता येतं त्या घटकांना मूर्त म्हणजे दिसणारे मूर्त घटक असे म्हणतात. आणि अमूर्त घटक म्हणजे काय, तर जे केवळ अनुभवायला मिळतात. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यांनी ते दिसू शकत नाहीत पण आपण ते अनुभवू शकतो. या घटकांना अमूर्त स्वरूपाचे घटक असे म्हणतात. म्हणजे राष्ट्रीय सामर्थ्याचे 2 पैलू आहेत, एक मूर्त आणि अमूर्त. दोन्ही स्वरूपांनी आपल्या राष्ट्राचे सामर्थ्य आपण दाखवू शकतो. सामर्थ्य दिसण्यासाठी मूर्त आणि अमूर्त असे 2 घटक आहेत. मूर्त घटकांचा आपण विचार करूया. मूर्त घटकांमध्ये भौगोलिक घटक, कच्चा माल व नैसर्गिक संसाधने आणि लोकसंख्या हे घटक मूर्त स्वरूपाचे घटक आहेत. म्हणजे हे तिन्ही घटक आहेत, भौगोलिक घटक, कच्चा माल, नैसर्गिक संसाधने आणि लोकसंख्या. हे घटक आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि याचा आपण मोजमाप देखील करू शकतो. पूर्ण माप देखील आपण ह्याची घेऊ शकतो.
याचा आपण किती प्रमाणात आहेत, कशा पद्धतीनं आहेत, कुठे आहेत, या पद्धतीने आपण याची माहिती सांगू शकतो. म्हणूनच आपण हे डोळ्यांनी पाहू सुद्धा शकतो. म्हणून हे मूर्त स्वरूपाचे घटक आहेत. आणि अमूर्त घटक म्हणजे कोणते? विचारसरणी, नीतिधैर्य, नेतृत्व हे अमूर्त स्वरूपाचे घटक जे आपल्याला अनुभवायला मिळतात. आता विचारसरणी, नीतिधैर्य, नेतृत्व हे दिसणारे घटक आहेत का? तर नाही, पण त्याचा आपल्याला अनुभव येतो. म्हणूनच ते अमूर्त स्वरूपाचे घटक जे प्रत्यक्ष पाहता येत नाहीत ते. आपण आता मूर्त स्वरूपाच्या घटकांमधील भौगोलिक घटक पाहूया. भौगोलिक घटक अभ्यासताना आपण त्या देशाचे क्षेत्रफळ, त्या देशाचे हवामान, त्या देशाचे ऋतुमान, तसेच त्या देशातील म्हणजे त्या देशाचे जगातील असणारे भौगोलिक स्थान किंवा त्या देशामध्ये असणारी पर्वत शिखरे, नद्या यांचा अभ्यास करतो. तुम्ही जर भारत देशाचा नकाशा पाहिला तर उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आपल्याला दिसून येते, म्हणजे ती नैसर्गिक सीमा तयार झालेली आहे. याशिवाय नकाशामध्ये भारताची किनारपट्टी दिसते आपल्याला. इकडे हिंदी महासागराची आहे, इकडे अरबी समुद्राची आहे, अशी आपल्याला किनारपट्टी दिसून येते. ती आपली म्हणजे सीमाच झाली, त्यामुळे आपल्याला तो दिसणारा घटक झाला भौगोलिक घटक. याशिवाय म्हणजे भारताची हिंदी महासागराची जी सीमारेषा आहे, अरबी समुद्राची जी सीमारेषा आहे, यावरून आपण ठरवतो की हा भौगोलिक घटक आपला भारत देश केवढा आहे, किती प्रमाणात पसरलेला आहे किंवा कुठपर्यंत आहे, याला सागरी किनारा लागलेला आहे, वरती हिमालय आहे, हे दिसणारे घटक झाले. म्हणजे हे भौगोलिक प्रमाणात दिसणारे घटक हे मूर्त स्वरूपाचा हा पहिला महत्त्वाचा घटक झाला. आता आपण दुसरा महत्त्वाचा घटक बघूया, कच्चा माल व नैसर्गिक संसाधने. आता कच्चा माल सुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसणारा आहे किंवा आपण त्याचं मोजमाप सुद्धा करू शकतो, आणि नैसर्गिक संसाधने सुद्धा आपल्याला दिसणारी आहेत जी मूर्त स्वरूपात आहे. यामध्ये पहिला घटक येतो की वनस्पतीजन्य. कच्चा माल नैसर्गिक संसाधनांमध्ये पहिला घटक येतो की वनस्पतीजन्य. आता वनस्पतीजन्यमध्ये काय काय येतं? अन्न म्हणजे तांदूळ, ऊस म्हणजे साखर किंवा कापूस किंवा रबर, ताग, सागवान, ही सगळी काय झाली? मूर्त स्वरूपात असणारी, कच्च्या मालामध्ये मोडणारी वनस्पतीजन्य पदार्थ झाले, जे आपल्याला दिसून येतात की या देशामध्ये हे उत्पादन होतं, हे दिसणारे घटक झाले. आता वनस्पतीजन्य नंतर येतं प्राणीजन्य. आता प्राणीजन्यमध्ये काय? मांस किंवा मासे, दूध, अंडी इत्यादी प्रकार. म्हणजे हे प्राणीजन्य, म्हणजे किती प्राणी आहेत किंवा त्यापासून आपल्याला दूध किती मिळतं, मांस किती मिळतं किंवा मासे किती आहेत, अंडी मिळतात, हे आपण मोजमाप करू शकतो, हे आपल्याला दिसतंय. म्हणजे हे सामर्थ्य, राष्ट्रीय सामर्थ्य दाखवण्यासाठी वनस्पतीजन्य पदार्थ बघितले आपण कच्च्या मालामध्ये, नैसर्गिक संसाधनांमध्ये, आणि प्राणीजन्य बघितले. आता तिसरी गोष्ट येते जे खनिजे वगैरे असतात ते, म्हणजे दगडी कोळसा म्हणा किंवा लोखंड, सोने, या म्हणजे याच्या खाणी असतात, तर हे सुद्धा नैसर्गिक संसाधनांमध्ये येतं. त्यामुळे हे मोजमाप करण्यासारखं आहे, आपल्याला दिसून येतं ते. म्हणून हे पहिलं झालं कच्चा माल आणि नैसर्गिक संसाधनांमध्ये, पहिलं झालं वनस्पतीजन्य, दुसरं झालं प्राणीजन्य, आणि तिसरं झालं खनिजे, म्हणजे दगडी कोळसा किंवा लोखंड, सोन्याची खाण. हे भारत हा जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशांपैकी एक आहे. म्हणजे जगामध्ये जेवढं दूध निर्माण होतं, जेवढं दुधाचं उत्पादन घेतलं जातं, त्यापैकी भारत हा एक त्या मोठ्या उत्पादन देशांपैकी एक महत्त्वाचा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. गहू, भात, साखर इत्यादी विषयात भारत स्वयंपूर्ण आहे. स्वयंपूर्ण आहे म्हणजे कसं की भात किंवा गहू किंवा साखर याच्यामध्ये भारत स्वतःचं उत्पादन करून स्वतःच्या इतक्या मोठ्या लोकसंख्येला भागवून देखील तो इतरत्र देशात निर्यात करतो. म्हणजे भारत हा स्वयंपूर्ण आहे. यामध्येच आपण दाखवून देतो की अन्नधान्याच्या बाबतीत राष्ट्रीय सामर्थ्य म्हणजे काय, तर आपलं अन्नधान्य उत्पादनामध्ये सामर्थ्य आपण दाखवू शकतो. हे मूर्त स्वरूपात आपण ते दाखवतो, म्हणून हा घटक महत्त्वाचा झाला. भारतामध्ये कोळसा आणि लोखंडाचे खूप मोठ्या प्रमाणात खाणी आहेत.
त्यामुळे ते सुद्धा आपल्या एक सामर्थ्याचा घटक झाला. मूर्त स्वरूपात सामर्थ्य दाखवण्याचा तिसरा घटक येतो लोकसंख्या. कोणत्याही देशाची एकूण लोकसंख्या किती आहे यापेक्षा त्या देशाची उत्पादन क्षमता म्हणजे उत्पादनक्षम लोकसंख्या किती आहे हे अधिक महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या देशाची लोकसंख्या किती आहे हे महत्त्वाचं नाही, पण त्या देशामध्ये काम करणारे म्हणजे जे लोक उत्पादनक्षम आहेत, म्हणजे जे उत्पादन काढू शकतात, जे आपल्या देशासाठी सामर्थ्य दाखवण्यासाठी जे काम करू शकतात, अशा लोकांची संख्या किती आहे हे महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच राष्ट्रीय सामर्थ्य मूर्त स्वरूपात दाखवण्याचा महत्त्वाचा घटक ठरतो तो लोकसंख्या. कारण लोकसंख्या जितकी उत्पादनक्षम असते तितकं ते राष्ट्र सामर्थ्यवान असतं. भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातं. हे आपण नेहमीच ऐकतो की भारतामध्ये लोकसंख्या 50%हून अधिक लोकसंख्या 25 वर्षाच्या खाली आहे आणि 30%हून अधिक लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा खाली आहे. म्हणजे 20%च लोक फक्त वयोवृद्ध आणि बालक आहेत. म्हणजे लक्षात येते का, जेवढी भारताची लोकसंख्या आहे त्यापैकी 50%पर्यंत लोकसंख्या म्हणजे निम्मी लोकसंख्या ही 25 वर्षापेक्षा खालची आहे. म्हणजे ती उत्पादनक्षम तरुण वर्ग आहे. आणि 20% लोकसंख्या 30% लोकसंख्या ही 35 वर्षापेक्षा खाली आहे. म्हणजे 25 ते 35 जे सध्या काम करतात ते लोक, 25 ते 35मध्ये 30% लोकसंख्या आहे. आणि उरलेली 20% लोकसंख्या ही वयोवृद्ध आणि एकदम छोटे बालक याच्यामध्ये आहे. त्यामुळे भारताला तरुणांचा देश किंवा एक भारत देश हा तरुण आहे असं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून असं म्हणलं जातं. या वयोगटातील सक्षम कामगारी वर्ग उपलब्ध असल्याने तो देशासाठी लाभदायक असतो. म्हणूनच तरुण लोकसंख्या असणारा देश हा भारत म्हणजे कोणत्याही राष्ट्राचे सामर्थ्य दाखवून देऊ शकतो. त्यानंतर आपण विसरलो तो चौथा घटक आहे तंत्रज्ञान. म्हणजे मूर्त स्वरूपात दिसून येणारा चौथा घटक आहे तो तंत्रज्ञान. विज्ञान म्हणजे भौतिक आणि नैसर्गिक सृष्टीची संरचना आणि विविध क्रियांचा पद्धतशीरपणे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे विज्ञान. भौतिक म्हणजे ज्या निसर्गात आहेत त्या आणि ज्या निर्माण केलेल्या म्हणजे भौतिक आणि नैसर्गिक सृष्टीची संरचना आणि विविध क्रिया यांचा पद्धतशीरपणे अभ्यास म्हणजे विज्ञान होय. व्यावहारिक शास्त्रांचे उपयोजन जेव्हा औद्योगिक आणि वाणिज्य क्षेत्रात केले जाते तेव्हा त्याला तंत्रज्ञान असे म्हणतात. म्हणजे विविध शास्त्रांचा म्हणजे विविध विज्ञान जे नवीन शोध संशोधन वगैरे जे काही आहे विविध शास्त्र यांचा उपयोग जेव्हा औद्योगिक किंवा वाणिज्य म्हणजे जे प्रोडक्शन म्हणजे जी निर्मिती आहे त्या प्रत्येक निर्मितीमध्ये किंवा अर्थशास्त्रीय अशा कोणत्याही घटकात त्याचं उपयोजन झालं तर त्या विज्ञानाला तंत्रज्ञान असं म्हटलं जातं. जेव्हा शास्त्रीय ज्ञानाचा वापर व्यावहारिक हेतू साध्य करण्यासाठी केला जातो तेव्हा काही पद्धती किंवा व्यवस्था आणि साधने त्यासाठी वापरली जातात. म्हणजे शास्त्रीय ज्ञानाचा आपण मगाशीच बघितलं सायन्सचा उपयोग जेव्हा व्यावहारिक गोष्टींसाठी केला जातो तेव्हा त्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो. हे तंत्रज्ञान कसं वापरात येतं तर कोणताही हेतू साध्य करण्यासाठी विशिष्ट पद्धती किंवा व्यवस्था म्हणजे वेगळं मॅनेजमेंट किंवा म्हणजे साधने जी काही वापरली जातात त्या माध्यमातून त्या तंत्रज्ञानाचा उपयोग अद्ययावत केला जातो. या सर्व घटकांचा समावेश तंत्रज्ञानामध्ये होतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे राष्ट्रीय सामर्थ्याचे महत्त्वाचे घटक आहेत. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये प्रगती झाली तर राष्ट्रीय सामर्थ्य बलवान आहे असं म्हणलं जातं. आण्विक अंतरिक्ष आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात भारताने मोठी उंची गाठलेली आपल्याला दिसून येते. आण्विक म्हणजे आपण स्वतः अणुबॉम्ब तयार केला किंवा त्याचं आपण प्रात्यक्षिक बघितलं
म्हणजे आपण हे सामर्थ्य दाखवून दिलं की आम्ही सुद्धा तंत्रज्ञानामध्ये प्रगत आहोत. आपण अंतरिक्ष क्षेत्रात प्रगती केली, म्हणजे आपण बाहेर पृथ्वीचा गोल सोडून चंद्रावर, आपण मंगळावरती विविध शोध केले. हेच आपण दाखवून देतो की आपल्या राष्ट्राचे सामर्थ्य किती आहे, की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपण प्रगती केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आलं, म्हणजे मोबाईल्स, लॅपटॉप्स किंवा अन्य प्रकारचे जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, टी व्ही, फ्रीज वगैरे, यामध्ये सुद्धा भारताने खूप उच्चांक गाठलेला आहे. अशा पद्धतीनं हे सामर्थ्य दाखवण्यासाठीचे, म्हणजे मूर्त स्वरूपाचे, जे आपल्याला दिसतात आणि अनुभवता येतात असे नैसर्गिक भौगोलिक घटक, कच्चा माल व नैसर्गिक संसाधने, लोकसंख्या आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान, हे मूर्त स्वरूपाचे 4 घटक आपण पाहिले. आता अमूर्त स्वरूपाचे घटक बघूया. अमूर्त स्वरूपांमध्ये काय येतात? विचारसरणी, नीतिधैर्य आणि नेतृत्व. पहिला घटक पाहूयात, विचारसरणी. विचारसरणी हा समाज, लोक किंवा देश यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये देशाची विचारसरणी अधोरेखित केलेली आहे. म्हणजे आपल्या भारताची, कोणत्याही देशाची विचारसरणी जशी असते त्या पद्धतीनं समाज किंवा लोक किंवा तो देश इतर देशांबद्दलचा व्यवहार त्या विचारसरणीवरती अवलंबून असतो. म्हणजे आपला देश, आपण म्हणतो की आपला देश सर्वांना म्हणजे स्वावलंबी आहे. त्यानंतर आपला देश इतर देशांसाठी म्हणजे मदत करतो. शांततामय मार्गाने आपला देश वाटाघाटी करतो. कोणत्याही युद्धाचा मार्ग अवलंबत नाही किंवा कोणत्याही देशावरती आक्रमण करत नाही, कोणत्याही देशाला राजकीय त्रास देत नाही. ही विचारसरणी आपल्या भारताची झाली. असे बरेच देश असतात, याच्या विरुद्ध देखील विचारसरणीचे बरेच देश असतात. म्हणूनच आपल्या देशाचे सामर्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर विचारसरणी हा घटक महत्त्वाचा ठरतो. तो घटक आपल्याला दिसून येत नाही, पण तो अनुभवायला मिळतो. विचारसरणी ही डोळ्यांनी दिसत नाही, बाबा इथे शांततामय, हा देश शांत आहे, हे दिसून येतं का? नाही. त्याचा अनुभव घेतला तरच आपल्याला दिसतं. तर विचारसरणी. दुसरा आहे नीतिधैर्य. नीतिधैर्य हे देशाचे राष्ट्रीय गुणवैशिष्ट्य असते. म्हणजे एखाद्या देशाचं राष्ट्रीय गुणवैशिष्ट्य काय आहे तर नीतिधैर्य असं आपण म्हणू शकतो. पेच प्रसंग ओढावल्यास त्या खळबळजनक परिस्थितीमध्ये लोक कसे वागतात किंवा म्हणजे देशाप्रती आपली कशी कर्तव्य निभावतात, कशी भूमिका घेतात किंवा ते धैर्य कशा पद्धतीचं दाखवतात, हे नीतिधैर्य म्हणजे अमूर्त स्वरूपात झालेला हा सामर्थ्याचा घटक आहे. उदाहरणार्थ पूर, भूकंप किंवा युद्ध प्रसंग ओढावल्यास लोक घाबरून न जाता एकमेकांच्या मदतीला धावून जातात. यालाच देशाचे नीतिधैर्य असे म्हणतात. म्हणजे नीतिधैर्य म्हणजे काय तर एखाद्या म्हणजे युद्ध परिस्थितीमध्ये किंवा पूर आलेला आहे, तर भूकंप आलेला आहे, तर परस्पर संबंध कसे लोक जोडतात किंवा एकमेकांना मदत कशी करतात किंवा एकमेकांचं दुःख कसं जाणून घेतात किंवा आपल्यातल्या म्हणजे राष्ट्रीय ऐक्य निर्माण करून देशासाठी म्हणजे देशाप्रती म्हणजे आपलं वैयक्तिक एक कर्तव्य काय निभावतात, याला नीतिधैर्य असं म्हणतात. हे नीतिधैर्य प्रत्येक राज्यातील प्रत्येक व्यक्तीचं नीतिधैर्य हे देशाच्या सामर्थ्याला कारणीभूत ठरत असतं. तिसरा अमूर्त स्वरूपाचा घटक आपण बघूयात की नेतृत्व. कोणत्याही देशाला कशा प्रकारचं नेतृत्व आहे त्यावरती तो देशाचे सामर्थ्य अवलंबून असते. त्या देशाचे नेतृत्व जर खंबीर असेल तर तो देश सामर्थ्यवान ठरू शकतो. प्रभावी, पात्र आणि सक्षम नेतृत्व देशाला शांतता आणि समृद्धीकडे घेऊन जातं. म्हणजे नेतृत्व जर ठाम असेल, नेतृत्व जर कुशल असेल, तर ते सक्षम असेल, आपल्या जनतेला सावरून घेण्यासाठी ते सक्षम असेल, तर त्या देशाला ते नेतृत्व शांतता आणि सुव्यवस्थेच्या मार्गाकडे किंवा समृद्धीकडे घेऊन जातं. म्हणूनच हा नेतृत्व हा गुण देखील आपल्या देशाच्या सामर्थ्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अशा पद्धतीनं आपण आज राष्ट्रीय सामर्थ्य या संकल्पनेचा अभ्यास केला. त्या संकल्पनेमध्ये मूर्त आणि अमूर्त अशा 2 घटकांचा अभ्यास केला. मूर्त घटकांमध्ये भौगोलिक घटक, कच्चा माल व नैसर्गिक संसाधने,
लोकसंख्या आणि तंत्रज्ञान हे दिसणारे आणि अनुभवता येणारे असे मूर्त स्वरूपाचे घटक आपण पाहिले आणि राष्ट्रीय सामर्थ्य दाखवण्याचे अमूर्त स्वरूपाचे विचारसरणी, नीतिधैर्य आणि नेतृत्व असे 3 घटक आपण अभ्यासले. या पुढील संकल्पना आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.